भविष्याची वाट पाहू नका, भविष्य घडवा. AI सोबत शिकूया, कौशल्य वाढवूया आणि यशाकडे वाटचाल करूया. Hello everyone, welcome to my YouTube channel and welcome to our AI Launchpad course. आज डे 2 आहे आणि आजचा टॉपिक आहे हाऊ AI वर्क्स. इथे LLM हाऊ LLM वर्क्स. तर LLM चा लॉंग फॉर्म आहे लार्ज लँग्वेज मॉडेल. आणि लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे काय तर ते बघूया. फर्स्टली लार्ज म्हणजे काय हे एक्सप्लेन करते तुम्हाला. तर लार्ज मीन्स समजा एक्झाम्पल थ्रू सांगते. लार्ज मीन्स मॅसिव्ह अमाऊंट ऑफ डेटा. तर त्याचं एक्झाम्पल आहे, 2 स्टुडंट आहेत आणि त्यातल्या एका स्टुडंटला विचारलं आपण व्हॉट इज एक्सप्लेन द व्हेरिएबल्स, आणि तो म्हटला नाही येत आहे मला. तर दुसरा जो स्टुडंट आहे त्याला विचारलं एक्सप्लेन व्हेरिएबल्स. तो सांगणार मग व्हेरिएबल इज अ कंटेनर विच स्टोअर्स द व्हॅल्यूज. आणि तर मॅडमने विचारलं तुला का आलं नाही, त्याला का आलं. तर तो म्हटला मॅडम मी काहीच वाचलेलं नाहीये. तो दुसरा आहे तो म्हटला मॅडम मी व्हेरिएबल्स प्रोग्रामिंगचे 10 बुक्स वाचलेलेत. तर ऑफकोर्स त्यांनी 10 बुक्स वाचलेत म्हणल्यावरती त्याला या व्हेरिएबलची डेफिनेशन माहीत असणारच. तर त्याला हेच त्याचं एक्झाम्पल आहे. लार्ज म्हणजे ते जेवढं लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आपण मॉडेलला देईल त्यातून कोणता पण क्वेश्चन विचारला त्याचा आपल्याला आउटपुट भेटणार म्हणजे भेटणारच. त्याच्यानंतर लँग्वेज म्हणजे लँग्वेज एक्झाम्पल. तर समजा एका रेस्टॉरंटमध्ये आपण ऑर्डर केलं पनीर बटर मसाला. तर तो पूर्ण असं लिहित आहे की पनीर बटर मसाला, तो PBM असं शॉर्टमध्ये लिहितो. तर त्याची लँग्वेज झाली. आणि ती PBM लिहून तो जो रेस्टॉरंटचं किचन असतं त्याच्यामध्ये देणार. मग त्यांना समजणार ती, पण आपल्याला काय समजणार की PBM काय लिहिलंय त्यांनी. तर ही त्यांची लँग्वेज झाली. त्याचबरोबर लाईक डॉक्टर अँड फार्मसी मधले आपले मेडिकल. तर डॉक्टरनी समजा एखाद्या गोळीचं नेम लिहिलं तर ते डॉक्टरला आणि मेडिकलच्या जो व्यक्ती असेल त्याला समजणार. आपल्याला हे काही कळणार नाही. तर हे लँग्वेजचाच प्रकार झाला. समजा आपण AI ला मराठीमध्ये बोललो तर आपल्याला आउटपुटमध्ये AI मराठीमध्येच बोलणार आहे. हे लार्ज लँग्वेज. या दोन्हीचं तुम्हाला मिनिंग कळलं असेल. त्यानंतर मॉडेल म्हणजे नवीन नवीन प्रकारचे मॉडेल असतात. जसं की ChatGPT ही एक ChatGPT जनरिक किंवा आपल्याला शॉर्ट फॉर्म्युलेज जनरल यूज साठी आपण त्याचा यूज करतो. क्लाउड आपण वाईब कोडिंग किंवा कोडिंगसाठी त्याचा यूज केला जातो. जेमिनी आपण इमेज जनरेशन याच्यासाठी यूज केला जातो. हे मॉडेलचे प्रकार आहेत. ज्या मॉडेलमध्ये तेवढं त्यांना शिकवलंय तेच आउटपुट आपल्याला भेटणार. याला म्हटलं जातं मॉडेल. तर जे रिपिटेटिव्ह टास्क असतात म्हणजे जसं की LLM हा आपल्याला टास्क कंप्लीट करून देणार. आपल्याला क्वेश्चनचा आन्सर देणार, इझी कोड देणार, समराईज करणार टेक्स्ट आणि आपल्या लँग्वेजमध्ये. लार्ज लँग्वेज मॉडेल इथे कम्प्लीट झाले. आणि याची डेफिनेशन आहे अ टाईप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल दॅट अंडरस्टँड अँड जनरेट ह्युमन लाईक लँग्वेज. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. फर्स्टली आपण गुगल वरती येऊया. गुगल वरती आल्यावर आपण सर्च केलं व्हॉट इज कॅपिटल ऑफ इंडिया. तर इथे तुम्ही बघू शकताय डायरेक्ट इथं आपल्याला जे सर्च बार आहे तिथं आपल्याला सगळे अशा प्रकारचे वेबसाईट दिसणार आहेत. आणि इथे कुठे सांगितलं नाहीये म्हणजे न्यू दिल्ली वगैरे. इथे AI सर्च मध्ये आपल्याला केलं तर न्यू दिल्ली ही दिसेल. ही आता जनरेट झालेलं आहे, पण आधी आपल्याला गुगल कसं आन्सर देत होतं ते विकिपीडिया देत होतं. मग इथे विकिपीडियामध्ये जावा तुम्ही आणि इथे रीड करा. काही डॉक्युमेंट दिलेले असेल त्यांनी. तर इथे इंडिया इज असं तर हे सगळं असं दिलेलं आहे. आणि मग दिलंय दिल्ली. अशा प्रकारचे हे सर्च क्वेरीचं एक्झाम्पल आहे. आणि समजा त्याच जागेवर आपण AI ला आलो, व्हॉट इज कॅपिटल ऑफ इंडिया आणि एंटर केलं.
तर आपल्याला इथं LLM हा डायरेक्टली आउटपुट देणार की न्यू दिल्ली म्हणून. आपल्याला बाकी दुसऱ्या वेबसाईटला डायरेक्टली इथं मोठ्या अक्षरामध्ये न्यू दिल्ली दिलंय याला. हाच डिफरन्स आहे आपल्या सर्च क्वेरी आणि LLMs मधला. त्यानंतर ग्रॉक हा हे सगळे LLMs आहेत. ChatGPT, क्लाउड, जेमिनी. ग्रॉक कशासाठी यूज केलं जातं? जे पॉलिटिक्स वादविवाद करण्याची जे सगळी इन्फॉर्मेशन असते ती ग्रॉक वरती आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला ते ग्रॉक प्रोव्हाइड करतो. कारण ग्रॉक हा ट्विटरचा मॉडेल आहे. ट्विटरचंच पार्ट आहे त्याच्यामुळे. कारण ग्रॉककडे सगळी ट्विटरची इन्फॉर्मेशन आहे. जेमिनीकडे सगळी गुगलची इन्फॉर्मेशन आहे. क्लाउडकडे सगळी डेव्हलपमेंट साईड ची इन्फॉर्मेशन आहे. ChatGPT कडे सगळी जेनेरिक इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर प्रॉम्प्ट म्हणजे आपण कशा प्रकारे प्रॉम्प्ट द्यायचा, आदेश कोणत्या प्रकारे द्यायचा. प्रॉम्प्ट इज अन इन्स्ट्रक्शन ऑर इनपुट. तो प्रॉम्प्ट जो आहे तो LLM ला जातो आणि LLM आपल्याला आउटपुट जनरेट करून देतो. या सगळ्या म्हणजे AI हा पूर्ण AI आहे. याच्यामधला जो LLM आहे लार्ज लँग्वेज मॉडेल हाच पार्ट आहे पूर्ण. गुगल आणि सर्च क्वेरी याच्यामधला आपण डिफरन्स बघितलेलाच आहे. सर्च क्वेरी अँड AI हे सगळं मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजून सांगितलं द कॅपिटल ऑफ इंडियाच्या. त्यानंतर प्रॉम्प्ट सर्च क्वेरी, ग्रॉक, ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर. तर हे बघूया आपण. फर्स्टली आर्किटेक्चर मध्ये काय होतं एक्झाम्पल थ्रू समजून सांगते मी. फर्स्ट आपण इथे ChatGPT ला सर्च केलं. आय वॉन्ट टू बिकम AI engineer but my parents not support me. हा आपण ChatGPT ला एंटर केलंय. त्याचबरोबर आपण इथे गुगल वरती यायचंय आणि गुगल वरती सेम प्रॉम्प्ट इथे पेस्ट करायचा आहे. इथून कॉपी करायचा आहे, गुगल वरती येऊन हा सेम प्रॉम्प्ट इथे पेस्ट करायचा आहे. एंटर केलं ते इथे कुठं तुम्हाला दिसतंय का? तर पॅरेंट फोर्सिंग इंजिनियर. इथं पॅरेंट नॉट सपोर्टिंग म्हटलंय ना AI इंजिनियर. इथं तुम्हाला सगळ्या AI ह्या गुगल क्वेरी मधला आणि AI क्वेरी सर्च मधला हा डिफरन्स आहे. गुगल सर्च आणि AI सर्च. तर इथे स्पेसिफिक आपल्याला आन्सर भेटलेला नाहीये गुगल वरती. बट AI वरती आपण इथं सगळं त्यांनी आन्सर स्पेसिफिक दिलंय. आय एम सॉरी डिलिंग विथ असं तसं सगळं म्हणजे त्यांनी म्हटलंय की त्याला समजवलंय की कशामुळे झालेलं आहे, आपल्याला रोड मॅप काय फॉलो करायचा आहे. आणि पॅरेंट अग्री होत नाही, सपोर्ट करत नाही, तर तो अशा प्रकारे ऑनलाईन कर अभ्यास वगैरे असं AI ने सांगितलेलं आहे. याच्या मागचं पूर्ण प्रोसेस मी आता तुम्हाला इथे समजून सांगणार आहे. तर प्रोसेस काय आहे, पहिल्यांदा आपण त्याला इनपुट दिलं. ट्रान्सफॉर्मर मॉडेल आहे आपलं LLM चं. तर ही वर्क फक्त आपल्याला लक्षात ठेवायचंय. समजा इथून इनपुट दिलं तर इनपुट आपण काय दिलं, आय वॉन्ट टू बिकम AI इंजिनियर बट पॅरेंट्स नॉट सपोर्टिंग. तर ते इनपुट आहे, ते इनपुट पोझिशनल इनकोडिंग म्हणजे स्टेप बाय स्टेप वर्ड मध्ये ते पोझिशनल मध्ये जाणार. म्हणजे AI ला थोडी ना आपली लँग्वेज माहित नाहीये, तर ते आपल्या लँग्वेजला कन्वर्ट करणार 0-1 त्याच्या पॅटर्न नुसार. त्याला फर्स्टली त्या लँग्वेजला कन्वर्ट करणार, त्या लँग्वेज थ्रू त्याच्या रिलेटेड वर्ड्स शोधणार, त्या वर्ड्सच्या आन्सर घेऊन ते आपल्याला त्याच्या वर्ड मध्ये आउटपुट देणार आणि ते त्याच्या वर्ड मधलं जे आउटपुट आहे ते आपल्या वर्ड मध्ये कन्वर्ट करणार. त्याला म्हणलं जातं पोझिशनल इनकोडिंग. ही पूर्ण ट्रान्सफॉर्मरचा प्रोसेस आहे. तर इथे आपण टिक टोकनायझर या ऍप्लिकेशन घेऊया. तुम्ही गुगलला जाऊन हे सर्च करू शकता टिक टोकनायझर. तर इथे समजा आपण इथे तुम्ही बघू शकताय, इथे आय एम स्टार्ट हे पूर्ण आपण खोडून टाकूया, कट करून टाकू. इथे लिहिलं आय वॉन्ट AI इंजिनियर बट पॅरेंट
नॉट सपोर्टिंग. आपण हे इनपुट म्हणून आपण समजा ChatGPT वरती एंटर केलं तर पोझिशनल इन्कोडिंग थ्रू आपल्याला हे सगळे नंबर्स जे आहेत त्याच्यामध्ये नंबर स्टेप बाय स्टेप वर्ड्स आपल्याला पोझिशनल इन्कोडिंग थ्रू सेपरेट होणार. त्यानंतर आपल्याला टोकनायझर या प्रोसेसनुसार टोकन्स मध्ये त्याला डिवाइड करणार. मग आयचं टोकन, वॉर्डचं टोकन, AIचं टोकन हे सगळे सेपरेट होणार आणि त्याला नंबरिंग दिलं जाणार. आणि ह्या नंबरिंगची पुढे प्रोसेस होणार. तर ती प्रोसेस कशी होणार दुसऱ्या वेबसाईट मध्ये तुम्हाला दाखवते. समजा इथे लिहिलं AI इंजिनियर. ओके, इथे आपल्याला AI इंजिनियर रिलेटेड सगळे वर्ड्स आहेत ते दिसतील. परचेस, सब, त्याच्यानंतर रूट, AI इंजिनियर हा रूट, अशा प्रकारचे ते शब्द आहे ना ते शोधतं की ते AI इंजिनियर रिलेटेड कोणते कोणते शब्द आहेत. की इथे असं येणार BSc असे रिलेटेड सगळे शब्द इथे तुम्हाला दिसत नसेल पण तुम्ही खूप असं डीपली असं झूम करावं लागते. बट तुम्ही सर्च करा गुगल वरती तेव्हा तुम्हाला सगळे वर्ड्स इथे दिसतील. इथं वर्ड्स प्रोग्रॅमर, AI इंजिनियरच्या प्रोग्रॅमर आहे. मग लायब्ररीमध्ये परत कंपनीमध्ये आपल्याला जावं लागेल. ओपनिंग्स खूप आहे त्याच्या. हे सगळे त्याच्या रिलेटेड शब्द ते गोळा करतं त्याला स्टेप बाय स्टेप लावतो. पोझिशनल इन्कोडिंग थ्रू आपल्याला तिथे लावलं जातं. तर ही पूर्ण प्रोसेस आहे. तर AI ट्रान्सफॉर्मर मॉडेल हे आपल्याला फक्त बेसिक आपल्याला AI कसं वर्क होतं हे समजण्यासाठी मी एक्सप्लेन केलेलं आहे. जसं की तुम्ही जर टेक स्टुडंट असाल किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल तर तुम्हाला फर्स्टली शिकवलं जातं रॅम रॉम काय आहे. तर आपण त्याचा पुढं नंतर यूज करत नाही. म्हणजे असं बघत बसत नाही की रॅम इकडून हा का मेमरी इकडून जाते का इकडून बाहेर येते का, प्रत्येक वेळेस थोडी ना बघतो. त्याच प्रकारे आपल्याला हे फक्त समजून घ्यायचंय की AIच्या बॅकग्राऊंडला कसं वर्क केलं जातं. तर मी तुम्हाला हे इझी वर्ड्स मध्ये सांगितलंय. तर जसं की इथे दुसरं एक्झाम्पल दिलंय, आय वॉन्ट टू मॅरी माय GF बट पॅरेंट नॉट ॲग्री. याच्यामधले आय वॉन्ट टू तर कॉमन सगळ्याचा शब्द असतो. बट इथे मॅरी कोणाला GF हा इम्पॉर्टंट वर्ड आला आणि त्यानंतर नॉट ॲग्री हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग मॅरीच्या रिलेटेड GF आहे आणि इथं आपले पॅरेंट्स वॉन्ट हा शब्दाचे रिलेटिव्ह शब्द ते गोळा करतो LLM आणि आपल्याला प्रोव्हाइड करतो आउटपुट. इनकोडर डिकोडर हे तुम्हाला सांगितलं. इनकोडर म्हणजे जे आपण इनपुट करतो आणि डिकोडर म्हणजे ते आपल्याला आउटपुट मध्ये फॉर्मॅट मध्ये देतं ते. त्यानंतर जर्नी ऑफ सेंटेन्स 5 क्लिअर स्टेप्स. कोणत्या स्टेप असतात म्हणजे मॅरेज त्याला ते पर्सेंटेज काढतो की मॅरेजच्या रिलेटेड चाइल्ड किती पर्सेंट आहे, पॅरेंट किती पर्सेंट इम्पॉर्टंट आहे. स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी याचा यूज करून हे जनरेट करतं. त्याच्यामुळे जे AI इंजिनियर्स असतात त्यांना मेनली स्टॅटिस्टिक त्यांचं स्ट्रॉंग असलं पाहिजे, स्ट्रॉंग. त्यानंतर टोकनायझेशन मी सांगितलं होतं तुम्हाला की टोकनायझेशन म्हणजे काय. तर टोकनायझेशन मध्ये सेपरेट पार्ट मध्ये स्मॉल पार्ट्स मध्ये टोकन्स मध्ये डिवाइड केलं जातं. म्हणजे एक लाईन आहे त्याचा प्रत्येक वर्ड स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड केला जातो त्याला टोकन्स म्हटलं जातं. त्यानंतर टिक टोकनायझर ही वेबसाईट तुम्ही जाऊन एक्सप्लोअर करा. आता मी तुम्हाला त्याचं सगळे एक्सप्लोअर करून दाखवलीच आहे. त्यानंतर अंडरस्टँडिंग इनपुट एम्बेडिंग वेक्टर ऑफ मिनिंग्स म्हणजे वेक्टर, रिलेशन, लर्निंग. आता इथे एम्बेडेड प्रोजेक्ट ही सगळे वेक्टर वरती आहेत. किती वेक्टर, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हे सगळे म्हणजे वेक्टरवरच्या रिलेटेडचेच तुम्हाला वर्ड्स दिलेले आहेत. तिथं त्यांनी इथे तुम्ही दिसतंय इथे 3 लाईनी दिसतात 3 वेक्टरच्या 3D डायमेन्शनल मध्ये. त्यामुळे वेक्टरची पण तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि मग ते रिलेशन फाइंड आउट करतं. ही झालं. त्याच्यानंतर प्रोजेक्ट टेन्सरफ्लो मधून आपल्याला समजतं की आय वॉन्ट या शब्दासाठी कम्प्युटरची लँग्वेज कोणती आहे, त्याचे नंबरिंग कोणते आहे. कारण आपल्याला तर 0 1 नंबर थ्रू आपल्याला वर्ड्स लक्षात ठेवणं कठीण आहे. बट कम्प्युटरची ती लँग्वेज असते. पोझिशनल इनकोडिंग म्हणजे काय की वर्ड्सला स्टेप बाय स्टेप ऑर्डर करणं त्याला म्हटलं जातं पोझिशनल इनकोडिंग.
अटेन्शन म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आय वॉन्ट टूचं सगळ्यांना असतं, मी मगाशी एक्सप्लेन केलंय, पण ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे पॅरेंट्स नॉट अग्रिंग अँड जीएफ, याच्या रिलेटेड मग ते शब्द शोधतं आणि मग आपल्याला आउटपुट पूर्ण त्याला जेवढा डेटा आपण फीड केलाय तेवढ्या डेटातून तो शब्द शोधून आपल्याला आउटपुट फॉर्मॅटमध्ये आन्सर करतो. त्यानंतर प्रिडिक्टिंग वर्ड, मग ते प्रिडिक्ट वर्ड कसा प्रिडिक्ट करतो, त्याच्या रिलेटेड कोणते कोणते शब्द आहेत, मग ते किती पर्सेंट त्याला रिलेटेड आहेत. म्हणजे पॅरेंट, समजा मॅरीच्या रिलेटेड पॅरेंट हे 90% आहे, मग तो वर्ड्स इन्क्लूड करणार आउटपुटमध्ये. हा पूर्ण मॉडेल आहे. हे पूर्ण मॉडेल तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की इनपुट इम्बिडिंग होतं, त्याच्यानंतर पोझिशनल इनकोडिंग होतं, त्याच्यानंतर काहीतरी प्रोसेस करतो आणि रिटर्न आपल्याला पोझिशनल इनकोडिंग अँड आउटपुट. हे पूर्ण मॉडेल आहे आपलं आर्किटेक्चर LLMचं. त्यानंतर प्रिन्सिपल्स, आपण LLMचा याच्या सगळ्यामध्ये यूज करतो. क्लाउड, ChatGPT, सगळे जेवढे AI टूल्स आहेत त्याच्यामध्ये LLMची प्रोसेस हीच राहते. जरी इमेज जनरेशन, व्हिडिओ जनरेशन, त्याच्यामध्ये पण हीच प्रोसेस राहते. त्यानंतर इथे आपण पूर्ण LLM मी एक्सप्लेन केलेलं आहे. जेवढं LLMचं वर्क आहे एवढंच वर्क लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर फर्स्टली मी पूर्ण 1 मिनिट or 2 मिनिटमध्ये रिवाइज करते की LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. तर लार्ज म्हणजे मॅसिव्ह अमाऊंट ऑफ डेटा, लँग्वेज म्हणजे आपली ह्युमन लाईक लँग्वेज असते, जसं कम्प्युटरची वेगळी लँग्वेज असते, आपली वेगळी लँग्वेज असते. मॉडेल म्हणजे नवीन मॉडेल्स ज्याचं काम सेपरेट असतंय. आणि त्याची डेफिनेशन एक स्पेसिफिक म्हणजे इट इज अ टाईप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल दॅट अंडरस्टँड अँड जनरेट ह्युमन लाईक लँग्वेज. आणि आपण एक्झाम्पल बघितले, प्रॉम्प्टिंग बघितली, सर्च क्वेरी आणि गुगल याच्यामधला डिफरन्स. आधी असे बोलत असेल गुगल, जेवढं आपण गुगलला विचारतो तेवढं आपल्याला आउटपुटमध्ये भेटतंच. मग कशासाठी AIचा यूज करायचा, तर आम्ही तुम्हाला याचं प्रूफ करून दाखवलं होतं की गुगलला कशा प्रकारच्या वेबसाईट अपलोड होतात आणि सर्च क्वेरीमध्ये आपल्याला एकदम स्पेसिफिक आपल्याला जे आन्सर पाहिजे तेच आन्सर आपल्याला आउटपुट फॉर्मॅटमध्ये भेटतं. आणि गुगलमध्ये आपल्याला वेबसाईट दिल्या जाते, प्रोव्हाइड करते गुगल, त्याच्या थ्रू रीड करा खालचे इन्स्ट्रक्शन्स असं म्हटलं. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर मॉडेल बघितला, मॉडेलचं आर्किटेक्चर आणि सगळे त्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट फॉर्मॅटमध्ये कशा आपल्याला आउटपुट फॉर्मॅटमध्ये प्रोसेस कशी होते LLMची हे एक्सप्लेन केलं. बस एवढंच आहे. आणि त्यासाठी आपल्याला 2 वेबसाईट एक्सप्लोअर करायच्यात, टिकटोकनायझर वर्बल आणि दुसरी एक वेबसाईट आहे प्रोजेक्टर टेन्सरफ्लो. आणि हे सगळे थेरी बेस्ड लेक्चर्स राहणार आहेत 1-2. त्यानंतर प्रॅक्टिकल आपलं स्टार्ट होईल. तर फर्स्ट लेक्चर होतं जे आपलं AI जर्नी स्टार्ट हिअर आणि हाऊ AI वर्क्स, या दोन्हीच्या असाइनमेंट टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या असाइनमेंट जाऊन सॉल्व्ह करायचे आणि आन्सर सेंड करायचंय. लेक्चर एंड झालेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.